ओके, ठीक आहे. आपण लास्ट लेक्चर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट पाहिलेलं आहे. ओके, लास्ट लेक्चरला आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट पाहिलेलं आहे. याच्यामध्ये आपण कॉम्युटेटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आयडेंटिटी लॉ हे जे सगळे लॉ आहेत ते पाहिले. आता आपल्या लॉज वरचे एक्झाम्पल घ्यायचे, बरोबर आहे बाळांनो. आता आपल्या लॉज वरचे काय घ्यायचे, एक्झाम्पल घ्यायचे. आता डोक्यात ठेवा बाळांनो, एक्झाम्पल घेणं मी तुम्हाला परत सांगतोय. लॉचे एक्झाम्पल यूज करताना सर्वात बेसिक मुद्दा आहे की बहुतांश वेळेस डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड करण्याचा प्रयत्न करायचा. जे मोठे एक्झाम्पल्स आहेत त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर एक तर परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड होऊ शकतो किंवा कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होऊ शकतो. आणि कॉम्प्लिमेंट लॉ नंतर आयडेंटिटी लॉ होल्ड होतो. ज्या सिक्वेन्स जर डोक्यात ठेवली आणि त्यानंतर मग आपला बाय कंडिशनल, कंडिशनल लॉ आहे ते, नंतर कॉम्युटेटिव्ह लॉ आहे ते, डी मॉर्गन्स लॉ आहे ते, हे लॉ प्रॉपरली यूज करून तुम्हाला विदाउट युजिंग ट्रुथ टेबल प्रूव्ह करायचे फक्त दिलेले स्टेटमेंट. ओके, मग ठीक आहे, आपण याच्यामध्ये पहिले सॉल्ड एक्झाम्पल घेऊया. सॉल्ड एक्झाम्पल्स. सॉल्ड एक्झाम्पल्स. ओके बाळा, सॉल्ड एक्झाम्पलचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन, without using truth table prove that. Without using truth table prove that. मतलब फर्स्ट घ्यायचं आहे. फर्स्ट P double implies Q is equivalent to negation of P and negation Q and negation of Q and negation P. ओके बाळांनो, हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. ओके, आता नीट लक्षात घ्या. आता इथे करायचं काय, तुम्हाला हा जो काही लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे हा प्रूव्ह करून द्यायचा आहे. आपण असं लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह केले, आपण डायरेक्ट ट्रुथ टेबल बनवायचो आणि इकडची ही LHS ही RHS दोन्ही दोघांचा ट्रुथ टेबलचे कॉलम इक्वल दाखवायचो. पण आता इथे असं केलं असं चाललं असतं कधी जर हा वर्ड नसता तर. इथे वरती वाचून घ्या, फक्त प्रूव्ह दॅट आला असतं तर आपण हे ट्रुथ टेबल सुरू असतं. वरती म्हटलं विदाउट युजिंग ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल वापरायचे नाहीये. विदाउट युजिंग ट्रुथ टेबल म्हणजे ट्रुथ टेबल वापरायचे नाही. मग लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करण्याचे दोनच प्रकार आहे. एक तर ट्रुथ टेबल आणि दुसरा आहे अल्जेब्रा म्हणजे लॉ. बरोबर आहे. मग आता यांनी म्हटलंय विदाउट युजिंग ट्रुथ टेबल म्हणजे ट्रुथ टेबल यूज करायचा नाही. मग ट्रुथ टेबल यूज करायचा नाही म्हणजे काय यूज करावं लागतील, लॉ यूज करावे लागतील. जर एखाद्याने ह्या एक्झाम्पलचा आन्सर ट्रुथ टेबलने लिहिलं तर मार्क 0 मिळतील बाळांनो. लक्षात घ्या, एखादा म्हटला मला लॉ नाही येत, मी याचा आन्सर ट्रुथ टेबलने देतो, बरोबर आहे, तेव्हा नो ट्रुथ टेबलने जर याचा आन्सर दिलं तर मार्क्स किती मिळतील, 0 मिळतील. इथे वरती डायरेक्ट क्लिअर कट इन्स्ट्रक्शन दिली आहे विदाउट युजिंग ट्रुथ टेबल. म्हणजे हे प्रूव्ह करायचंय पण ट्रुथ टेबल वापरायचा नाही. मग ट्रुथ टेबल नाही वापरायचा म्हणजे काय वापरायचा, लॉ यूज करायचे. मग आता इथे लॉ कसे यूज करणार, सोल्युशन. कन्सिडर. ओके, LHS पासून स्टार्ट करा. कन्सिडर LHS. मुद्दाम मी याला LHS म्हणतो किंवा डायरेक्टली आपण जरी कन्सिडर LHS काय घेतली, P डबल इम्प्लाइज Q. बरोबर आहे.
ही तुमची LHS आहे. मी इकडनं स्टार्ट केलं. आता बाळांनो मला राईट हँड साईडला हे बनवून दाखवायचं. युजिंग लॉ. ट्रुथ टेबल नाही वापरायचं म्हणजे लॉ यूज करायचे. मग आता इथे काय आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू आहे. बरोबर आहे ना. डबल इम्प्लाइज म्हणजे काय, बाय कंडिशनल. आणि बाळांनो बाय कंडिशनल साठी एकच लॉ आहे. कोणता, बाय कंडिशनल लॉ. मग इथे आपण बाय कंडिशनल लॉ यूज करणार. बाय कंडिशनल लॉ काय सांगतो, पी डबल इम्प्लाइज क्यू चा अर्थ काय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. जे कालच्या लेक्चरला नव्हते त्यांना काहीच कळणार नाही बाळांनो लॉ काय. कालच्या लेक्चर मध्ये आपण हे लॉ घेतलेले. कालचं लेक्चर पाहून घ्या. जर आजचं लेक्चर हे समजलं नाही तर कालचं लेक्चर परत पहा. नंतर हे लेक्चर युट्यूबवर टाकल्यानंतर परत पहा. ओके. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. पी डबल इम्प्लाइज क्यू चा अर्थ असतो हा कोणता लॉ आहे बाळांनो, इथे रिझनिंग खूप महत्वाची आहे. सिन्स कोणता लॉ यूज केला, युजिंग बाय कंडिशनल लॉ. बाय कंडिशनल लॉ. ओके. आता बाळांनो इथे आला कंडिशनल, इम्प्लिकेशन आलाय पाहिजे. इथे सुद्धा आला इम्प्लिकेशन. बरोबर आहे. आपल्याला अँड ऑर मध्ये पाहिजे. मग इम्प्लिकेशन सुद्धा एकच लॉ आहे. कोणता, कंडिशनल लॉ. मग अगेन विच इज इक्वॅलंट टू. आता इथे वापरायचा कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ काय सांगतो परत मी तसंच घ्या. जर हा एरो असेल, इकडे मागे एक स्टेटमेंट आहे पुढे एक स्टेटमेंट आहे. म्हणजे एरोच्या टेलकडे, टेल म्हणजे बॅक साईड आणि हेड म्हणजे पुढची साईड. टेलकडे जे स्टेटमेंट आहे याचं घ्यायचं निगेशन. एरोच्या ऐवजी घ्यायचा ऑर आणि हेड कडचा पार्ट आहे असं ठेवायचा. हा आहे तुमचा कंडिशनल लॉ. मग आपण इथे यूज करूया. ओके. टेलकडे पी, मग पीचं घ्यायचं निगेशन. एरोच्या ऐवजी ऑर, क्यू ऍज इट, हा अँड पण ऍज इट. नंतर इथे याचं घ्यायचं निगेशन, मध्ये घ्यायचा ऑर आणि हेड करता पी आहे. ओके बाळांनो. आता हा कोणता लॉ यूज केला, इथे इम्प्लिकेशनचं कन्व्हर्जन ऑर मध्ये झालं म्हणजे हा कोणता लॉ आहे बाळांनो, सिन्स विच लॉ, युजिंग कंडिशनल लॉ. युजिंग कंडिशनल लॉ. इथे कंडिशनल लॉ यूज केलेला आहे. ओके. आता आपला आन्सर आणि हे जे काही आलं हे थोडस सारखं दिसतंय, पण प्रॉब्लेम काय पहा, इथे ब्रॅकेटमध्ये ऑर आहे, इथे ब्रॅकेटमध्ये अँड आहे. इथे पहिल्या स्टेटमेंटला निगेशन नाही, आपल्याला पहिल्या स्टेटमेंटला निगेशन आलंय. मग आता बाळांनो मी काय करतो, ह्या पूर्ण ब्रॅकेटमधनं निगेशन कॉमन काढतो. ह्या पण ब्रॅकेटमधनं निगेशन कॉमन काढतो. आता निगेशन कॉमन काढायचंय बरोबर का. निगेशन हे मायनस सारखं वर्क करतं. निगेशन कसं वर्क करतं, मायनस सारखं. म्हणजे जर सपोज आता असतं एक्स मायनस 3 असतात किंवा 3 मायनस एक्स असतात, तर आपण एक्स मायनस कसं कॉमन काढतो, जर मायनस कॉमन काढला जिथे नाहीये तिथे मायनस देतो आणि जिथे आहे तिथे मायनस कॉमन घेतो. बरोबर ना. बरोबर ना. ही प्रोसेस जिथे आहे तिथे मायनस कॉमन घ्यायचा, जिथे नाहीये तिथे मायनस द्यायचा. म्हणून निगेशन सुद्धा याप्रमाणेच वर्क करतं. निगेशन कसं वर्क करणार पहा, जर मी यातनं निगेशन कॉमन काढलं, पहिल्यातनं निगेशन कॉमन काढलं पहिल्या ब्रॅकेट मध्ये, तेव्हा निगेशन कॉमन काढलं म्हणजे आता निगेशन बाहेर गेलं, म्हणजे पहिल्या ठिकाणी उरला पी. निगेशन बाहेर गेलं म्हणजे ऑरचं निगेशन होणार अँड. आणि इथे निगेशन नाहीये, मग इथे निगेशन द्यावं लागेल. निगेशन काय केलाय फक्त नीट लक्षात घ्या. परत 2 मिनिटं बाजू होतो, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल म्हणजे. ओके. नीट ऐका परत. आता तुम्ही इथं निगेशन कॉमन काढलं, निगेशन कॉमन काढलं म्हणजे आतल्या ब्रॅकेटचा निगेशन घ्यायचा. हे निगेशन बाहेर लिहिलं आणि या ब्रॅकेटचं निगेशन घेतलं. निगेशन पीचं निगेशन पी, ऑरचं निगेशन अँड आणि क्यूचं निगेशन. ओके. आता हा अँड आहे, या अँडचा त्यांचा काही संबंध नाही. निगेशन इथे परत निगेशन बाहेर घ्या. निगेशन बाहेर घेतलं म्हणजे त्या ब्रॅकेटचं घ्यायचं तर निगेशन. निगेशन क्यूचं निगेशन क्यू, ऑरचं निगेशन अँड आणि पीचं निगेशन.
ओके बाळांनो, आता निगेशन बरोबर डील करणं, निगेशन साठी सुद्धा बाळांनो एकच लॉ आहे ज्याला आपण काय म्हणतो, डी मॉर्गन्स लॉ किंवा निगेशन लॉ म्हटलं तरी चालतं. आता हा आहे बाळांनो डी मॉर्गन्स. डी मॉर्गन्स लॉ बरोबर आहे. आणि ओके बाळांनो, आता चेक करा आपण बनवलेली साईड आणि त्यांनी दिलेली RHS सेम आली का. निगेशन ऑफ ब्रॅकेट P and negation Q and negation of P and negation P, Q and negation P. ओके बाळांनो, म्हणजे therefore आपण P डबल इम्प्लाय Q याच्यावरती 3 लॉ यूज केले, बाय कंडिशनल लॉ, कंडिशनल लॉ आणि निगेशन लॉ, आणि प्रूव्ह करून दाखवलंय P and negation Q and negation of Q and negation P. ओके बाळांनो, हे होतं लॉचं पहिलं एक्झाम. सिंपल एक्झाम्पल आहे, 3 स्टेप मध्ये आन्सर आलाय. फक्त शेवटचा डी मॉर्गन्स लॉ कसा वापरायला घेणं गरजेचं आहे की निगेशन बाहेर काढलं की आतमधल्या ब्रॅकेटचं निगेशन घ्यायचं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. सेकंड एक्झाम्पल, हे लॉटचे एक्झाम्पल बाळांनो भरपूर मुलांना कळत नाहीत. भरपूर वेळेस 1-2 एक्झाम्पल घेतले जातात फक्त, आणि त्या 1-2 एक्झाम्पल मध्ये काहीच कळत नाही. याची खूप प्रॅक्टिस करावी लागते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. सेकंड एक्झाम्पल, निगेशन ऑफ P or Q or negation P and Q. आणि याचा आन्सर आणून दाखवायचं बघा तुम्हाला, निगेशन P. ओके, दिसतंय प्रत्येकाला एक्झाम्पल. ठीक आहे बाळांनो, आता आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. मग सोल्युशन कन्सिडर. ओके, आता मी LHS घेतो. आता इकडे बा LHS घ्यायची, LHS आहे, RHS बनवून दाखवायची निगेशन P, पण कशी, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये ट्रूथ टेबल वापरायचा नाहीये, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल हे प्रूव्ह करायचंय. मग कसं करणार, कन्सिडर निगेशन ऑफ P or Q or negation P and Q. ओके बाळांनो, आता इथे समोर बसणार नाही याची स्टेप, मग खाली घेतो. आणि 2 ते 3 स्टेप मध्ये आन्सर आहे, हे डोक्यात ठेवा. लॉटचे एक्झाम्पल 4-4 मार्क्स देतात आणि काय नाही 3-4 लईत 6 स्टेप. 6 स्टेपच्या पुढे आन्सर एकाचं पण नसतं. ओके, ठीक आहे बाळांनो, हे सोडवायचं आपला. असाच पहिला मुद्दा हा आहे सोडवण्याकरता. इथे ब्रॅकेटमध्ये निगेशन आहे, पण इथे ब्रॅकेटमध्ये निगेशन नाही, ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे. मग ब्रॅकेटच्या बाहेरचं हे जे काही निगेशन आहे, हे जे काही ब्रॅकेटच्या बाहेरचं निगेशन आहे, हे ब्रॅकेटच्या बाहेरचं निगेशन जर आपण ब्रॅकेटमध्ये म्हणजे इथे जर दिलं तर काय होईल, आतमध्ये निगेशन दिलं तर काय होईल, ब्रॅकेटमध्ये निगेशन P, ऑरचं निगेशन होईल अँड, आणि क्यूचं निगेशन होईल निगेशन Q, और पुढचा ब्रॅकेट निगेशन P अँड Q आहे असं. फक्त जे पहिल्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन होतं ते निगेशन आतमध्ये दिलं. Pचं निगेशन झालं निगेशन P, ऑरचं निगेशन झालं अँड, आणि क्यूचं निगेशन झालं निगेशन Q. आता निगेशन बरोबर डील करणं म्हणजे निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर काढणं किंवा निगेशन ब्रॅकेटच्या आत देणं, हा आहे निगेशन लॉ, किंवा यालाच डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ असं सुद्धा म्हणतात. ओके बाळांनो, आता मेन मुद्दा असा आहे की आपल्याला फक्त निगेशन P एवढं आन्सर बनवून दाखवायचं. 2 ब्रॅकेट आहे, बरोबर आहे. जर 2 किंवा 2पेक्षा जास्त ब्रॅकेट आले, तुम्हाला सिम्प्लिफिकेशन छोटं करून दाखवायचं तर बाळांनो, तर आपण अल्जेब्रा मध्ये काय करत असतो, कॉमन काढतो. इथे चेक करायचं काय कॉमन निघेल का.
स्टेटमेंट कधी कॉमन निघतात, जर दोन ब्रॅकेटमध्ये एखादं स्टेटमेंट विथ कनेक्टिव्ह, त्याच्या समोरचं कनेक्टिव्ह जर दोन्ही सारखे असतील तरच आपण स्टेटमेंट कॉमन काढू शकतोय. इथे निगेशन पी दिसतोय, इथे निगेशन पी दिसतोय, याच्या पुढे कनेक्टिव्ह आहे अँड, याच्या पुढे कनेक्टिव्ह आहे अँड, म्हणजे हा निगेशन पी अँड. इथे मार्क केलाय पहा मी रेड पेनने, निगेशन पी अँड दिसला का मी मार्क केलेला हा निगेशन पी अँड. म्हणजे डोक्यात ठेवा, स्टेटमेंट कॉमन काढताना स्टेटमेंट विथ कनेक्टिव्ह कॉमन काढायचा असतो. मग इथे स्टेटमेंट विथ कनेक्टिव्ह सारखा दोन्हीकडे पण, मग ते दोन्हीकडनं आपण कॉमन घेऊ. जर तो निगेशन पी अँड हा जर आपण कॉमन घेतला ब्रॅकेटच्या बाहेर, तेव्हा ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील, पहिल्या टर्म मध्ये शिल्लक राहिला निगेशन क्यू, इथे मिडलला शिल्लक राहिला ऑर आणि इकडे शिल्लक राहिला क्यू. जो निगेशन पी अँड मी रेड पेनने मार्क केला तो ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला फक्त. आता इकडे बघा, ब्रॅकेटच्या आत देणं किंवा ब्रॅकेट मधनं कॉमन काढणं, ब्रॅकेटच्या आत स्टेटमेंट ब्रॅकेटच्या आत वाटून देणे किंवा कॉमन काढणं, याला म्हणतात काय, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता हा जो हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. पण आता नीट आहे, जो मी तुम्हाला लिहून देताना दिला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कोणता आहे, फॉरवर्ड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जर हा ब्रॅकेटच्या बाहेरून आतमध्ये दोघांना पण वाटून दिला असता तर फॉरवर्ड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आणि जर ब्रॅकेट मधनं कॉमन काढला तर रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तुम्ही बाजूला साईडला जागा असेल तर लिहू शकताय. कॉमन काढणे म्हणजे रिव्हर्स डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणे, पण ते फॉरवर्ड आणि रिव्हर्स कोणी लिहित नाही. डायरेक्टली ब्रॅकेटच्या आतमध्ये वाटून देणे, हा जर आतमध्ये दिला तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आणि ब्रॅकेटमध्ये सारखा असेल तर कॉमन काढणे हा सर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असते. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड केला. आता बघा मी तुम्हाला सांगितलं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ही तुमच्या एक्झाम्पल मध्ये एक अशी लिंक आहे तर ती आली की तुमचा आन्सर लगेच येतं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर एकतर कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होऊ शकतो किंवा परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सोडू शकतो. आता प्रॉब्लेम असा आहे, कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड करण्यासाठी इथे एक तरी ब्रॅकेट असा आला पाहिजे त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट आणि त्या स्टेटमेंटचं निगेशन कंबाईन आलं पाहिजे. आलंय. कॉम्प्लिमेंट लॉ कधी होल्ड करायचा, जर त्या एखाद्या ब्रॅकेटमध्ये एखादं स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन दोन्ही एकत्र आले असतील तर लगेच ते कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड करायचा. आता बघा त्या ब्रॅकेटमध्ये कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होतोय, इथे कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होतोय का, तर इथे क्यू आलाय आणि इथे निगेशन क्यू आलाय. बरोबर आहे. मग आता बघा इकडचं बाहेर तसंच राहील निगेशन पी अँड. ओके, इथे वापरायला तुम्हाला कॉम्प्लिमेंट लॉ. आता नीट लक्षात घ्या काय बोलतो इकडे बघा. कॉम्प्लिमेंट लॉ जर क्यू टी असेल तर निगेशन क्यू एफ असणार, जर क्यू हा एफ असेल तर निगेशन क्यू काय असणार, टी असणार. मी दोन्ही व्हॅल्यू लिहून ठेवला मुद्दा. आता सांगा इथं मध्ये कनेक्टिव्ह कोणता आहे बाळांनो, ऑर. ऑर्थोलॉजिक काय, ट्रुथ टेबलचं लॉजिक आठवा. ऑर्थोलॉजिक काय, काय ऑर्थोलॉजिक बाळांनो, ऑर्थोलॉजिक आहे जर दोन्ही व्हॅल्यू एफ आल्या तर आन्सर एफ, नाहीतर आन्सर सी. बरोबर आहे. पण कोणतंही स्टेटमेंट आणि तो निगेशन, निगेशन म्हणजे उलट असतं, ते दोघंही सारखे येऊ शकत नाही. क्यू आणि निगेशन क्यू का सारखे येतील का, नाही. आपलं ऑर्थोलॉजिक काय, दोन्ही एफ आले तर आन्सर एफ. पण मला सांगा ऍट ए टाइम दोन्ही एफ येऊ शकतात. जर हा एफ असेल तर हा टी असणार आहे, हा एफ असेल तर हा टी असणार आहे. म्हणजे ऍट टाइम दोघं एफ येऊ शकत नाहीये आणि मग ऑर्थोलॉजिक नुसार याचा आन्सर असणार टी. बरोबर आहे. आणि हा बाळांनो कोणता लॉ आहे, स्टेटमेंट आणि निगेशन याला कंबाईन करणाऱ्या लॉला आपण म्हणतो काय, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. ओके. आता बाळांनो आता कॉम्प्लिमेंट लॉ नंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे 101% आयडेंटिटी लॉ होल्ड होतो. मग इथे मला आयडेंटिटी लॉ होल्ड होणार हे मला माहिती. म्हणजे इथला लॉ कोणता आहे, आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ काय सांगतो फक्त का हे जे येणारा आन्सर आहे हे टी वर डिपेंड आहे का निगेशन पी वर डिपेंड आपल्याला चेक करायचंय. आता बघा मध्ये कनेक्टिव्ह आहे अँड. अँडचं लॉजिक काय, जर दोन्ही टी आले तर आन्सर टी, नाहीतर आन्सर एफ असतं. पण इकडे बघा दोन्ही टी आले म्हणतो आपण, दोघांपैकी एक तर टी ऑर टी आलाय. आता हा टी येणार की एफ येणार,
हे कोणावर डिपेंड आहे? निगेशन पी वरती. आपलं अँडचं लॉजिक काय? जर दोन्ही टी आले तर आन्सर दोन्ही टी आले तर आन्सर टी घ्यायचं, नाही तर आन्सर एफ घ्यायचं. बरोबर आहे. पण लॉजिक आपल्या इथे काय आलं बा, दोन्हीपैकी एक तर टी ऑलरेडी आलाय, आता दुसरा टी येणार की एफ येणार. हे कोणावर डिपेंड आहे? निगेशन पी वर डिपेंड आहे. म्हणजे हे आन्सर डिपेंड आहे निगेशन पी वर. आणि हाच होता आयडेंटिटी लॉ. आणि चेक करा RHS स्थित आहे का. आहे का बघा RHS स्थित निगेशन पी. म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं, तर आपण लेफ्ट हँड साइड घेतली होती, ती होती निगेशन पी और क्यू अँड और निगेशन पी अँड क्यू. आणि याचा आन्सर आपण आणून दाखवलंय निगेशन पी. ओके बाळांनो, स्क्रीन व्यवस्थित दिसते. पटकन एक स्क्रीनशॉट घ्यायचा बाळांनो. हे डोक्यात ठेवा, लॉजचे एक्झाम्पल जरी तुम्ही माझ्याबरोबर लिहितायत तरी स्क्रीनशॉट जोपर्यंत तुमचे 12th पेपर होत नाहीये तोपर्यंत लॉच्या सगळ्या एक्झाम्पलचे स्क्रीनशॉट तुम्ही जपून ठेवायचे. कारण की नंतर ज्या वेळेस आपले पुढच्या पण होतात त्यावेळेस त्यातले ह्या चॅप्टरचा एकच पॉईंट आहे, लॉजचे एक्झाम्पल हाच पॉईंट आहे का जो शेवटी आठवत नाही. लॉ कसे यूज केले हे समजत नाही. मग त्यावेळेस जर तुम्हाला स्क्रीनशॉट असतील तर तुम्हाला हे कळेल की ते कसा लॉ वापरलेला आहे, कोणत्या ब्रॅकेटसाठी लॉ वापरलेला आहे, काय केलेलं आहे हे समजण्यासाठी तुमच्याकडे स्क्रीनशॉट पाहिजे. तुम्ही काय हे रेड पेनने मी जसे ॲरो करतोय ते करतो, बारीक बारीक रफ वर्क करतोय, तुम्ही लिहिणार नाही. त्यामुळे स्क्रीनशॉट काढून ठेवा. काढला स्क्रीनशॉट? ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3. क्वेश्चन तोच आहे. एक्झाम्पल नंबर 3. negation P and Q is logically equivalent to P or Q and negation P. ओके बाळांनो, आता नीट लक्षात घ्या. या एक्झाम्पलचा एक फॉल्ट आहे. तुम्ही इकडनं जर इकडे तयार करायला गेलं तर प्रॉब्लेम येईल. का? इथे निगेशन पी आहे, इकडे निगेशन पी आहे, पण इथे पी आणायचं आहे. हे बनवणं अवघड जाईल. बरोबर आहे. काही इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन नाहीये. हे फक्त डोक्यात ठेवा, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन स्टेप वाढू शकतात, बाकी सगळ्या स्टेप कमी होणं. मग आता आपल्या इथे काय करावं लागेल तर ही साईड पहिले कन्सिडर करावी लागेल. म्हणजे आपण काय कन्सिडर करणार? पहिले RHS कन्सिडर करणार. मग सोल्युशन कन्सिडर P or Q and negation P. ओके बाळांनो, आता इथे बाजूला लिहून ठेवतो. ही आपण काय घेतलेली आहे? RHS घेतलेली. LHS घेतलेली नाहीये. RHS पासून स्टार्ट केलं हे एक्झाम्पल. कारण की RHS कडून इकडे तर सोपं दिसतंय, इकडून तिकडे जायचं म्हटलं पी कुठून आणायचा? इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन नाही, तिथे स्टेप इन्क्रीज होणार आहे आपल्याकडे. ओके, मग आता याच्या इथे मला काय करावं लागेल? तेव्हा मी फक्त एवढं करतोय, मला RHS मध्ये कडे पाहत होता मी. निगेशन पी पुढे, हा निगेशन पी तर मागे. मग मी हा मध्ये अँड आहे ना बाळांनो, मग ह्या दोघांची जागा बदल. बरोबर आहे. जागा बदलणं म्हणजे ऑर्डर चेंज करणं. म्हणजे काय? हा कोणता लॉ आहे? म्हणजे निगेशन पी पहिले येईल, मधला अँड तसाच राहिला, आणि हा ब्रॅकेट जो आहे पी और क्यू हा माग गेला. ऑर्डर चेंज करणं म्हणजे कोणता लॉ? कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह लॉ. बरोबर बाळांनो, हा आहे कॉम्युटेटिव्ह लॉ. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आला. इकडे पहा, ब्रॅकेटच्या आतमध्ये ऑर आहे,
ब्रॅकेटच्या बाहेर अँड आहे, बरोबर आहे. मग आता जर हा ब्रॅकेटच्या बाहेरचा जो काही पार्ट आहे हा जर मी आतमध्ये वाटून दिला, तर ज्याला वाटून देणं म्हणतो आपण, डिस्ट्रीब्यूट करणं, मग हा झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग आता हा कसा यूज झाला पा, निगेशन पी अँड हा सर्वात पहिलं मी देणार पी ला, नंतर निगेशन पी अँड हा देणार क्यू ला, बरोबर आहे. निगेशन पी अँड हा पी ला दिला, नंतर क्यू ला दिला, आणि दोघांच्या मधला ऑर हा ब्रॅकेटच्या बाहेर आला. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होतं काय, ब्रॅकेटच्या बाहेरचा सिम्बॉल ब्रॅकेटमध्ये येतो, ब्रॅकेटच्या आतचा सिम्बॉल ब्रॅकेटच्या बाहेर येतो, बरोबर आहे. ओके, आता मग हा कोणता लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि आता बाळांनो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आल्यानंतर सिक्वेन्स डायरेक्ट सापडते. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आल्यानंतर काय यूज होऊ शकतो, एक तर परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड होतो किंवा कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होतो. म्हणजे त्या पुढे आपला कॉम्प्लिमेंट लॉ किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा. कॉम्प्लिमेंट लॉ कधी वापरायचा, जर एखाद्या ब्रॅकेटमध्ये एखादं स्टेटमेंट निगेशन एकत्र आलं असेल तर, आलंय पा पी आणि पीचं निगेशन, निगेशन पी एका ब्रॅकेटमध्ये आले, जेव्हा इथे तुमचा कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड, बरोबर आहे. मग आता कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड करूया इथे. आता इथे अँड आहे, मिडलला काय आहे अँड. आता हे डोक्यात ठेवा, पी जर टी असेल तर निगेशन पी त्यावेळेस एफ असणार आहे, जर पी हा एफ असेल तर निगेशन पी त्यावेळेस टी असणार आहे. अँडचं लॉजिक काय असतं, जर दोन्ही व्हॅल्यूज पी असतील तर आन्सर टी. पण मला सांगा पी आणि निगेशन पी दोघं एका वेळी सारखेच येऊ शकत नाही, दोघं एका वेळी टी येतील का, दोघांची व्हॅल्यू एका वेळी टी असणार का, जर हा टी असेल तर तो एफ असणार, आणि तो टी असेल तर हा एफ असणार, बरोबर आहे. तुम्ही एका वेळी दोन्ही टी येणार नाहीये, आणि जर दोन्ही टी येणार असतील तर अँड काय म्हणतो, जर दोन्ही टी आले तर आन्सर टी लिहा, नाही आलं तर एफ लिहा. मग याचा आन्सर येणार आहे बाळा और निगेशन पी अँड क्यू. पुढचा ब्रॅकेट आणि ते मिडल सिम्बॉल राहिला. आता बाळांनो हा कोणता लॉ आहे, दिस इज कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. आणि बाळांनो कॉम्प्लिमेंट लॉ नंतर 101% यूज होतो तो आयडेंटिटी लॉ. मग आता बा आयडेंटिटी लॉ मला इथे होल्ड करायचा आहे, दोन गोष्टी, एक तर एफ आहे आणि दुसरा हा ब्रॅकेट आहे, बरोबर आहे. मग आता चेक करा कॉम्प्लिमेंट सर आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ काय सांगतो की फक्त ही व्हॅल्यू एफ वर डिपेंड आहे, त्याच्या ब्रॅकेटवर डिपेंड आहे, चेक करायचं आहे. बाळांनो मध्ये कनेक्टिव्ह कोणता आहे, ऑरचं लॉजिक काय आहे, जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ, नाहीतर आन्सर टी. मी काय म्हणतो, दोन्ही एफ आले तर दोघांपैकी एक तर एफ ऑलरेडी आलाय, आता दुसरा एफ येणार का टी येणार, हे कोणावर डिपेंड आहे, त्या ब्रॅकेटवर डिपेंड आहे. जर दुसरा टी आला तर आन्सर टी येऊन जाईल, जर हा ब्रॅकेट एफ आला तर आन्सर एफ येऊन जाईल. म्हणजे हे जे आन्सर आहे हे पूर्ण या ब्रॅकेटवर डिपेंड आहे. कसं काय, ऑर मध्ये काय लॉजिक आहे, जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ, दोन्ही एफ आले तर आन्सर एफ, नाहीतर आन्सर टी असतं. पण दोघांपैकी एक तर ऑलरेडी एफ आलेलाच आहे, मग दुसरा एफ येणार की नाही येणार हे फक्त त्या ब्रॅकेटवर डिपेंड आहे. म्हणजे आता आन्सर आला तर दुसरा ब्रॅकेट काय, पी अँड क्यू, तो ब्रॅकेट, बरोबर आहे, तो ब्रॅकेट ही त्याचा आन्सर. तर ती व्हॅल्यू त्या ब्रॅकेटवर डिपेंड आहे. हा कोणता लॉ आहे बाळांनो, आयडेंटिटी लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ नंतर आपण आयडेंटिटी लॉ चूज करतो, आयडेंटिटी लॉ, बरोबर आहे. आणि ओके आली ना मग एलएचएस, निगेशन पी अँड क्यू, फक्त ब्रॅकेट नाहीये. मग देअरफॉर आपण काय केलं, आपण प्रूव्ह केलं, आपण ऍक्च्युली असा प्रूव्ह केलेलं आहे, पी और क्यू अँड निगेशन पी, त्याचं आन्सर आणून दाखवलंय निगेशन पी अँड क्यू, हे आपण आणून दाखवलंय, बरोबर आहे. पण आपलं हे विचारलं नव्हतं, मग दॅट इज आपण काय प्रूव्ह करून दाखवलंय, पी अँड क्यू इज लॉजिकली इक्वलंट टू पी और क्यू अँड निगेशन पी. निगेशन पी. ओके बाळांनो, हे होते जे सॉल्ड एक्झाम्पल. आता
याचा पण स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. सॉलिड एक्झाम्पल संपले बाळांनो. नेक्स्ट आता आपल्याला सुरू करायची आहे ती एक्सरसाइज. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये आरएचएस पासून सुरुवात केली आणि एलएचएस बनवून दाखवलेली, बरोबर आहे. ओके, आता डोक्यात ठेवा, ज्या वेळेस विदाउट युजिंग ट्रूथ टेबल म्हटलं जातं त्यावेळेस तुम्हाला ट्रूथ टेबल वापरायचे नाहीये, लॉ यूज करायचे. ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सरसाइज 1.4. एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 3. ऑलरेडी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2, एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपला मागच्या लेक्चर्स मध्ये झालेला आहे. ज्यांनी केला नसेल त्यांनी पाहून घ्या. ओके, क्वेश्चन नंबर 3. Without using truth table, prove that. Without using truth table, prove that. Already बाळांनो exercise already exercise 1.4 मधला पहिला आणि दुसरा क्वेश्चन आपला झालेला आहे, बरोबर आहे. ओके, तिसरा क्वेश्चन त्यातला आपण सेकंड एक्झाम्पल घेणार आहे. पहिले एक्झाम्पल राहू देता तर होणार नाही, त्यामुळे सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. पहिले ते आहे पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू इज लॉजिकली इक्वलंट टू पी. ओके बाळांनो, हे प्रूव्ह करून दाखवायचंय. सोल्युशन कन्सिडर. आता ही जी एलएचएस आहे ती घेऊया. ही एलएचएस जी आहे ती घेऊया आणि आरएचएस थोडा आन्सर अजून दाखवूया. छोटं झालेलं दिसतंय, आन्सर फक्त पी येत आहे. क्लिअर कट आहे. ओके बाळांनो, मग कन्सिडर काय घेणार, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू. काय घेतली मी, एलएचएस कन्सिडर केली. ओके बाळांनो, आता इथे बघ, मला फक्त पी एवढं आन्सर आणून दाखवायचं, म्हणजे आन्सर मध्ये मला बारीक व्हॅल्यू करून दाखवायची. मग मी सर्वात पहिले दोन ब्रॅकेट दोघांमध्ये काय कॉमन निघते का चेक करतो. इथे पी आहे, इथे पी आहे, पी बरोबर अँड आलाय आणि इथे पी बरोबर अँड आलाय, बरोबर ना. मग स्टेटमेंट विथ कनेक्टिव्ह आपण कॉमन घेऊ शकतो. मग तो पी ऑर जर मी कॉमन घेतला आता बाळांनो ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं, पहिला मधला क्यू, इथला अँड आणि इकडचा निगेशन क्यू शिल्लक राहिला. आता कॉमन घेणं किंवा ब्रॅकेटमध्ये वाटून देणं हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, बरोबर आहे. ओके, आता बाळांनो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड केल्यानंतर आपण जवळजवळ 99% एक तर कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड करतो, नाही तर परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड करतो. माझा बाळांनो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होल्ड झालाय. कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड करण्यासाठी एखाद्या ब्रॅकेटमध्ये एखादं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन एकत्र आलं पाहिजे, आलंय, बरोबर आहे. माझा बाप इथे मिडलचा कनेक्टिव्ह अँड आहे, मग चेक करा. आता बाळांनो इथे कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होणार आहे, मला त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू लिहायची. आता बघा अँडचं लॉजिक काय, जर दोन्ही टी आले तर आन्सर टी, नाही तर आन्सर एफ. आता बाळांनो नीट लक्षात घ्या, जर क्यू टी असेल तर निगेशन क्यू एफ असणार आहे, आणि जर निगेशन क्यू हा टी असेल तर क्यू हा एफ असणार आहे. या व्हॅल्यू त्याच्या उलट्या असणार नेहमी. मग अँड काय म्हणतो, दोन्ही टी आले तर आन्सर टी, पण दोन्ही टी येऊ शकत नाहीये, म्हणजे याचा आन्सर येणार आहे एफ. कोणता लॉ झाला बाळांनो, हा कॉम्प्लिमेंट लॉ, बरोबर आहे. आता कॉम्प्लिमेंट लॉ नंतर 101% आपण यूज करतो तो आहे आयडेंटिटी लॉ. कोणता लॉ यूज करणार आपण इथे, आयडेंटिटी लॉ.
आता मला आयडेंटिटी लॉ कसा यूज होतो बा, इथे ऑर आहे, मला सांगा ऑरचं लॉजिक काय असतं? दोन्ही एफ आले तर आन्सर एफ, दोन्हीपैकी एक तर एफ आलेलं असते, मग आता दुसरा एफ येणार की टी येणार, हे कोणावर डिपेंड आहे? पी वरती. जर इथे एफ आला तर आन्सर एफ येईल, इथे जर टी आला तर आन्सर टी येईल. त्याची ऑरचं लॉजिक काय, जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ घ्यायचे, दोघांपैकी एक तर ऑर एफ आलाय, मग दुसरा एफ येणार की नाही येणार हे पी वर डिपेंड आहे, म्हणजे हे आन्सर पूर्ण पी वर डिपेंड आहे. आणि बाळांनो चेक करा ती तारखेच आहे. म्हणजे आपण इथे काय केलं, आपण इथे प्रूव्ह करून दाखवलं पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू, याचं आन्सर येते पी. सांगितलेली सिक्वेन्स वापरली ती आपण कोणती? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ. ठीक आहे बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या. आजचं एक्झाम्पल झालंय, स्क्रीनशॉट घ्या.